प्राध्यापक लक्ष्मण हाके सांगोल तालुक्याचे बीड असेल, जालना असेल, संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, पुणे जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये जाऊन ढवळाढवळी करायचा एक नंबरचा कार्यक्रम करतात. आणि त्यांच्याबद्दलच बोलण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. प्राध्यापक लक्ष्मण हाके गेले काही दिवसापासून त्यांनी जे स्थान मांडलं होतं ते बीड जिल्ह्यामध्ये मांडलं होतं आणि जालन्यामध्ये प्रामुख्याने मांडलं होतं. आणि त्याचा विरोध होता की मराठा आरक्षणाला आरक्षण मिळू नये म्हणून त्यांनी इथून 200-400 किलोमीटरवर जाऊन त्यांनी दण थापटण्याचं काम केलं. पण आज आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुरोगामी जिल्ह्यामध्ये जर ढवळाढवळ करत असेल तर प्राध्यापक लक्ष्मण हाके करतात आणि त्याचे दुष्परिणाम आमच्या समाजाला भोगायला लागतात. काय नसताना कुठल्याही गोष्टीचा बारीक सारीक विचार न करता मराठा समाजाला टार्गेट करणं हे त्यांचा प्रामुख्यानं मोठा अजेंडा आणि ध्येय आहे. मित्रांनो, गेले काही दिवसापासून आपण या महाराष्ट्रामधून मराठवाड्यातून असेल, विदर्भात असेल, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातून लोक असे वैतागले, त्यांच्या न्यूज सुद्धा ऐकायला त्रसले, सण होत नाही लोकांना. पण आमच्या जिल्ह्यामध्ये अंजनगाव माढा जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करण्याचा काय मंडळींनी प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी त्याच्यासाठी न्याय व्यवस्था आहे, एसपी असतील, कलेक्टर असतील, पालकमंत्री, संबंध तिथलं प्रशासन त्याच्यावर कारवाई. पण यानं रातोरात कुठून दण थापडला आणि त्याला जातीचा रंग दिला. आणि सकाळ लगी पत्रकार परिषद घ्यायची आणि सांगायचं मराठा समाज असा करतो, मराठा समाज धनगरांना विरोध करतो, वंजाऱ्यांना विरोध करतो, अल्पसंख्याकांना विरोध करतो. मराठे कोणाकोणाला विरोध करतात पहिल्या ह्याचे लक्ष्मण हाकेने सांगितलं पाहिजे. काय नसताना तिथली प्रशासन व्यवस्था शांतता असताना लक्ष्मण हाकेने यायचं आणि तिथं ढवळाढवळ करायची, स्थानिक प्रशासनावर फार मोठ्या प्रमाणात दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा आणि तिथल्या मराठ्यांना निजामाच्या औरंगाच्या अवलादी म्हणून ह्यानं बक्षीस पत्र द्यायची ह्याची काय गरज आहे का? ह्याचा आम्हाला राग आहे. मराठा म्हणून आज आम्ही जन्मलो असेल तर आम्ही तुम्ही हिनवणार का? आम्हाला तुच्छ बघणार का? असे काय तू केली? वास्तव्य पाहताना सांगोल तालुक्यामध्ये मराठा आणि धनगर कुठलाही वाद नाही. आमचे मित्र आहेत, ते आमचे मित्र आहेत. आम्ही एकमेकाच्या घरी जातो, त्यांच्या बाटलीतलं पाणी पितो, आमच्या बाटलीतले ते पाणी पितात. अचानक या 2-3 वर्षामध्ये बाहेरच्या जिल्ह्यामध्ये चालू असता आज सोलापूर जिल्ह्यामध्ये हे लोन लक्ष्मण हाकेने आणलेलं आहे. आणि तिथं विरोध करायचा आणि म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा कसलाही विरोध नाही. पण रातच्या 12 वाजता का पुतळा उभा केला? दिवसा 12 वाजता का? तुझ्या गाडीत दम आहे तर तो उभा करायचा, ढोल ताशे वाजवून दिवसा 12ला उभा करायचा. त्याला आमचा जाहीर पाठिंबा असेल. तिथल्या आमदाराला म्हणायचं निजामच्या अवलाद आहे, तो जातीवादक आहे. लक्ष्मण हाके हा प्रचंड जातीवादी महाकिडा म्हणलं तरी चालेल. पूर्ण वातावरण ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आता धनगर समाज म्हणल्यानंतर मेंढर ही आली. मेंढपाळाचा समाज हा मोठ्या प्रमाणात म्हणजे धनगर समाज आहे. हजारो लाखोच्या संख्येमध्ये धनगर समाज या महाराष्ट्रभर असं फिरत असतो, मेंढर उपजीविका करण्यासाठी फिरत असतो. कुठेतरी एखादी कुणी तर पाण्यालाही झालं गेलं की तिथं टार्गेट करायचं, आमच्या जातीला मारलं. हाकेचा याचा काहीच संबंध नाही. कारण का इथं भावकी भाव निकम वॉटरचं बटन दाबलं तर हाणामारी करायला लागले. आपण त्यांच्या शेतामध्ये जातो, ते बेडपाळा आणि संबंधित शेतकरी बघतील. असं तुम्ही जनजागृती केली पाहिजे की तुम्हाला जर कुठल्या शेतकऱ्यानं त्रास दिला 112ला फोन करा आणि संबंधित शेतकऱ्यावर तक्रार करा. असं न करता तिथं जायचं आणि जातीचा टर्न द्यायचा. कालच माढा तालुक्यातील अंजनगावचं प्रकरण जर बघितलं, लक्ष्मण हाकेने निस्ता दुर्मच घातलेलं मित्र. त्याचा आम्हाला प्रचंड मनाला सल्लं. इथला मराठा समाजावर बाहेरच्या जिल्ह्यामध्ये असता असता इथल्या सोलापूर जिल्ह्याच्या मराठा समाजावर जे अन्याय करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याबद्दल लक्ष्मण हाके यांचा जाहीर निषेध आहे. मित्रांनो, ह्यांच्या भावना डोसवल्या जातात आमच्या अल्प धनगर समाजावर आहे. तुमचा धनगर समाज जे पुण्यश्लोक अहिल्यादेवीने स्वतः मणिकर्ण वाराणसीला घाट बांधला, त्याचं काय अवस्था झाली, ब्रेकर चालवली, एवढंच काय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मूर्तीची विटंबना तेव्हा कुठे गेले ते लक्ष्मण हाके? बांगड्या भरून घरात बसलो होता, जाहीर निषेध करायचा एक शब्द काढला नाही आणि आज तिथं पळायची काय गरज आहे? तुम्ही जेव्हा एखाद्या समाजाला टार्गेट करता, तुम्ही आज प्रशासनाने तुमच्यावर विटंबना केली त्याच्याबद्दल आवाज उठवायला सोडून तुम्ही
संबंधित लोकांनी काय कृत्य केलं त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण तुम्ही जर एखाद्या समाजाला टार्गेट, मराठा समाजाला टार्गेट घेऊन जर जात असाल तर आम्ही या सांगोल तालुक्यातून तुम्हाला कडाडून विरोध नक्की केला जाईल. लक्ष्मण हाकेंनी हे ढवळाढवळ थांबवली पाहिजे. कालचाच परवाचा प्रश्न सांगायचा, एक IPS अधिकारी, एक IAS अधिकारी व्हायला काय लागतं हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. एका समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी माणूस जातो, IAS IPS होतो, क्लास 1 चा अधिकारी होतो आणि त्याच्यावर तुम्ही सभागृहामध्ये SIT आणि CPRPच्या दर्जाची ही लावतात, तपासणी लावतात. तेव्हा तुमचे कुठे निषेध गेले होते? तुम्ही काय त्या सचिन मोठेच्या मागे उभा राहिला नाही? सचिन मोठेवर अन्याय केला, एवढा मोठा करोडाचा घोटाळा केला, हे केला, काय सांगायची गरज होती? का तर तुमचा जात बंद आहे, तुमचा नातेवाईक आहे, तुमचा पाहुणा आहे, त्याची माया दया न करता तुम्ही त्यांच्या मागे SIT लावता. म्हणजे हे तुम्हाला कुठलं जातीचा पोका आहे का? तुमचं राजकारण आहे का? तुम्हाला काय त्याच्या मागून एखादा करिअर करायचं आहे, एखादी आमदारकी खासदारकी मिळवायची आहे का? लक्ष्मण हाकेने हे तातडीने थांबवलं पाहिजे. तेथील पंढरपूर तालुक्यातील जे प्रशासन आहे, कलेक्टर असतील, SP ऑफिसचे SP साहेब असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, DYSP ही त्या ठिकाणी वातावरण सलोखा राखण्याचा प्रयत्न करतील, तिथले ग्रामस्थ हे करतील. तुम्ही जाऊन तिथं आगीचा भडका करण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि जर तुम्ही ते भडका जर करण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्हाला सुद्धा तिथे जावंच लागेल. का तर तुम्ही जातीला टार्गेट करायला लागला. मराठा समाज उठले की सुटलं म्हणायचं. छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे मराठेच होते, ते निजामाच्या अवलाद. तू बघायला गेलता का? इथून पुढे तुमची कुठलीही गाया केली जाणार नाही. ज्या शब्दाने तुम्ही बोलता त्या शब्दाने तुम्हाला उत्तर दिलं जाईल. लक्ष्मण हाके सांगोलचं ना बाई गणपतराव देशमुख यांचा तालुका असताना या तालुक्यातनं असलं गलिच्छ माणूस बाहेर पडतो आणि राज्यामध्ये खळवळ करतो आणि जातीचं समीकरण रचण्याचा प्रयत्न करतो. या सांगोल तालुक्यातल्या जनतेला काय वाटत असेल? इतक्या चांगला कधीच जातीचा दोष नसणारा तालुका म्हणून कधी दंगली झाल्या नाही त्या, आणि तुम्ही हे काय करताय? प्रत्येकाला जातीचा अभिमान असला पाहिजे, त्याच्याबद्दल आम्ही म्हणत नाही, पण कृत्य घडतं आणि अख्खा महाराष्ट्रातल्या जगातल्या पाठीचा मराठा तुम्ही भरडून जर काढणार असाल तर आम्ही तुम्हाला जशा तसं उत्तर दिलं जाईल. ही सुरुवात आजच्यापासून तुमच्या मागे आम्ही नक्की लागणार. सांगोल तालुक्यातला मराठा समाज नक्की तुमच्या मागे आम्ही हात धरून मागे लागू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि लक्ष्मण हाकेंनी जे अंजनगाव इथल्या प्रशासकांना तंग करण्याचा आणि वेठीस धरण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल मी जाहीर निषेध करतो आणि मी 2 शब्द संपवतो. जय जिजाऊ.